आपण इथे आल्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्याख्यानाची सुरुवात मला एका छोट्या कृतीने करायला आवडेल. तुमचे दोन्ही हात तुमच्या डोक्यावर ठेवा. अगदी सावकाश डोके चाचपून पहा. डोक्याचा आकार लक्षात येईल. तुम्ही ही केलेली कृती फारच साधी व सहज वाटली असेल. ठीक आहे, आता हात खाली घ्या. पण मी तुम्हाला या गोष्टीची खात्री देऊ शकतो की अशी हात वर करून केलेली कृती करणारे यंत्र तयार करणे ही प्रचंड प्रचंड खर्चिक बाब आहे. तुमचे वर जाणारे हात अचूक काम करणारी साधने आहेत. हातातील स्नायू ही क्रिया नियंत्रित करत असतात. तुमच्या बोटावर असलेल्या हजारो चेतासंस्थांना तुमच्या केसांच्या मुलायमपणाची, तुमच्या कानांच्या आकाराची जाणीव होते, तुमच्या कवटीची जाणीव होते. तुमचा मेंदू तुमच्या कवटीची लांबी रुंदी अगदी अचूकपणे मोजतो. जर माणसाने कारखान्यात अशा प्रकारचे काम करणारे यांत्रिक हात तयार करायचे म्हटले तर मला तर असं वाटतं की काहीशे कोटी रुपये आपल्याला लागतील. ही कृती करत असताना तुमच्या दोन हातांमध्ये काय आहे? मेंदू. मेंदू हा एक प्रकारचा संगणक आहे, पण अशा प्रकारचा संगणक अद्याप तरी तयार होऊ शकलेला नाही. समजा जर कधी मानवी मेंदू कारखान्यात तयार करायचं ठरवलं तर त्यासाठी लागणाऱ्या संशोधन व विकास कामांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतील. पण तुमच्या माझ्यासारखी डोकी, हात, पाय दरवर्षी लक्षावधीच्या संख्येने तयार होत असतात. एखादी महिला ते करू शकते. स्त्रीच्या गर्भाशयात फक्त 9 महिन्यांच्या काळात होणाऱ्या प्रगतीमुळे हे साध्य होते. तंत्रज्ञानातील करामती करणारे सजीव नेहमीच्या परिचयाचे असतात. हे सजीव येतात कुठून? आपण या पृथ्वीवर का आहोत? जीवन म्हणजे काय? आपल्या जीवनाचा अर्थ काय? पारंपरिक विचारधारा असं मानते. या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. जर विज्ञान बोलू शकत नसेल तर ज्ञान मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग या प्रश्नांवर काहीच बोलू शकणार नाही. खरं तर या प्रश्नांवर बोलण्यासारखं विज्ञानाकडे खूप काही आहे आणि म्हणूनच माझी 5 व्याख्याने या प्रश्नांवरच बोलणार आहेत. विश्वात जीवन अत्यंत सावकाश पायरीने उत्क्रांत होत असते आणि आपण आपल्या उत्पत्तीबद्दलचे आकलन करून घेत आपले ज्ञान वाढवत असतो. जगातील बहुसंख्य समाज त्यांच्या पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा पाळत आले आहेत. पूर्वजांची पूजा करणाऱ्या एका विशिष्ट पंथाचे हे कुलचिन्ह आहे. याचा अर्थ मी तुम्हाला तुमच्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी उत्तेजन देतोय असं नाहीये. हे खरं आहे की जीवनाचा अर्थ समजावून घेण्याची किल्ली आपल्या पूर्वजांच्याच हाती आहे. तुम्हाला वाटेल की पूर्वज होणं फारच सोपं आहे. त्यासाठी प्रजोत्पादन केलं की पुरे. पण तुम्हाला पूर्वज बनण्यासाठी तुमच्या वंशजांच्या कितीतरी पिढ्या जिवंत राहिल्या पाहिजेत. हे खूपच अवघड काम आहे. हे समजून घेण्यासाठी आपण जीवसृष्टीतील अत्यंत साध्या जिवंत आकारात असलेल्या एका जीवाणूपर्यंत मागे जाऊ. पुनरुत्पादनाच्या 50 पिढ्यांनंतर त्या जीवाणूंची संख्या किती असेल याचा अंदाज घेण्यासाठी कागदाला घड्या घालण्याचा आपण एक सोपा प्रयोग करून बघू. मला इथे 2 स्वयंसेवक मिळू शकतील का? ठीक आहे, तुम्ही आणि तू तिथे. कृपया इथे या आणि ब्रायसनकडे असलेला कागद घ्या. ठीक आहे, मग आता जमिनीवर पसरलेल्या या कागदाची घडी घाला. प्रत्येक घडी म्हणजे जीवाणूंची पुनरुत्पादनाची एक पिढी समजूया. कागदाची एक जाळी म्हणजे एक जीवाणू, एक घडी, एक पिढी. आता हे बरोबर आहे. बरोबर. आणि आता हे दुसऱ्या बाजूला दुमडून घ्या. धन्यवाद. आता ही कृती अशीच करत राहा आणि अशा 50 घड्या घाला. आता इथे किती घड्या पडल्या? 4 बॅक्टेरिया. ठीक आहे, 8, 16, 32. यापुढे कागदाच्या घड्या पडणार नाहीत. आता असंच होणार. आता बहुतेक अजून घड्या पडणारच नाहीत. पण आकडेमोड करून कागदाच्या अजून किती घड्या पडतील याचं उत्तर काढूया. मी तुमचा आभारी आहे. कृपया बसून घ्या.
प्रत्येक पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कागदाची प्रत्येक घडीची जाडी दुप्पट होत जाते. अशा प्रकारे 2, 4, 8, 16, 32, 64 अशी जीवाणूंची संख्या वाढत जाते. अशा प्रकारे 50 वेळा दुप्पट करत गेलो तर मग आपल्या हाती काय लागेल? ही एक खूप मोठी संख्या आपल्या हाती लागते. 50 घड्यांनंतर 1000 ट्रिलियन हा आकडा मिळालेला आहे. कागदाची जाडी 1 मिलीमीटरच्या 1 आहे. जीवाणूंची ही संख्या 3000 ट्रिलियन म्हणजे 1000 कोटी 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 इतकी होईल. कागदाची जाडी इतक्या वेळा वाढली तर ती पृथ्वीपासून मंगळापर्यंत पोहोचेल. पण बॅक्टेरियांसाठी 50 पिढ्या म्हणजे काहीच नाही. एका दिवसात त्यांच्या इतक्या पिढ्या घडू शकतात. एका आठवड्यानंतर त्यांची संख्या, बॅक्टेरियाची संख्या विश्वातील माहीत असलेल्या अणूंच्या संख्येच्या 1 अब्ज पट असेल. तर दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजेच घातांकी वाढ असं म्हणतात. अर्थातच जीवाणूंची इतकी प्रचंड वाढ प्रत्यक्षात होत नाही. अनेक नैसर्गिक घटक जीवाणूंच्या संख्येला नियंत्रित करत असतात. म्हणूनच आपल्याला सहजपणे पूर्वज बनता येईल हे गृहीतक चुकीचे ठरते. फक्त उत्तम जीवच पूर्वज बनतात. जीवाणूंचे उदाहरण घेतले तसे तुम्ही दुसरे कोणतेही उदाहरण घ्या. चार्ल्स डार्विनने हत्तीचे उदाहरण घेतले, तेही तुम्ही घेऊ शकता. तुमच्या लक्षात येईल की काही वर्षातच विश्वात सगळीकडे हत्तीच हत्ती किंवा मानवच मानव दिसतील. पण तसे कधीच होत नाही. त्यावरून स्पष्ट होतं की बहुसंख्य सजीव पूर्वज बनण्या अगोदरच मरून जातात. मला इतकंच म्हणायचं आहे की प्रत्येक सजीव पूर्वज बनू शकत नाही. केवळ दैवयोगाने कोणी पूर्वज बनू शकत नाही. पूर्वज बनण्याची ज्यांची क्षमता आहे तेच पूर्वज बनतील. केवळ उत्तम व श्रेष्ठ सजीवच पूर्वज बनतात. तेच जिवंत राहतील. हीच सकारात्मक वृत्ती त्यांना हे करण्याची क्षमता प्रदान करते. त्यांच्यासारखी संतती निर्माण करणारे जोडीदार ते निवडतील. ते दुसऱ्या सजीवाचे भक्ष होऊन मरणार नाही. ते अन्न शोधतील. ते चांगले पालक असतील. म्हणजेच हे सजीव डार्विनच्या निसर्ग निवडीच्या सिद्धांतानुसार पुढे जात राहते. कारण आज आपण जे पृथ्वीवर शिल्लक आहोत ते सारे खूप प्राचीन काळी पूर्वज होण्यात यशस्वी झालेल्या जनुकांचे वारस आहेत. या पूर्वजांना पूर्वज म्हणून यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या त्यांनी आपल्याला वारसा हक्काने दिल्या आहेत. मला या क्षणी हे सांगायचंय, आपण जिवंत असणारे सुदैवी प्राणी आहोत. आपले पूर्वज नष्ट होणे सहज शक्य होतं, पण तसं झालेलं नाही आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत. खगोलशास्त्रीय दृष्ट्या आपल्याऐवजी दुसरंच कोणी जिवंत असण्याची शक्यता होती. आपण एका वेगळ्या कारणाकरिता अस्तित्वात आहोत. आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू. हे विश्व साधारण 14,000 दशलक्ष वर्ष जुनं आहे. म्हणजे 140 दशलक्ष शतकं जुनं. 60 दशलक्ष शतकांनंतर सूर्य एक लाल राक्षसी तारा बनून पृथ्वीला गिळून टाकेल. म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीपासून विलयापर्यंत 200 दशलक्ष शतकं आहेत. त्यातील 140 दशलक्ष शतकं भूतकाळातील आहेत. काळाची उत्पत्ती झाल्यापासून 140 दशलक्ष शतकं झाली असली तरी त्यापैकी प्रत्येक शतक कधीतरी चालू शतक होते आणि पुढील 60 दशलक्ष शतकं भविष्य काळातील आहेत. त्यातील चालू शतक म्हणजे काळाच्या अफाट मोजपट्टीवरील प्रकाशझोतात असणारे व हळूहळू पुढे सरकणारे शतक आहे. ह्या शतकाच्या अगोदर असणारा भूतकाळ म्हणजे सारा मृतवत अंधार आहे. तर या शतकाच्या पुढे माहीत नसलेल्या भविष्य काळाचा देखील अंधारच आहे. आज आपण या प्रकाशझोतात राहत आहोत. म्हणून आपण जिवंत आहोत ते एकच शतक फक्त उजळलेलं आहे. बाकीची सर्व शतकं अंधारात आहेत. 999,999 शतकं ही अंधारातली आहेत. फक्त एकच शतक प्रकाशझोतात आहे आणि या शतकात राहत असलेले केवळ सुदैवाने जिवंत असलेले जीव आहोत. अनेक शतकांचे अडथळे पार करून आपण या शतकात हजर असण्याची शक्यता तेवढीच आहे जेवढी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपण एखादे नाणे उडवून पडल्यावर नंतर पुन्हा तिथे जाऊन ते अचूकपणे शोधून काढण्याचा प्रयत्न करणे. बरं, इतक्या सगळ्या शक्यता अशक्यता असताना देखील तुमच्या लक्षात आले असेल की वास्तवात आज आपण इथे आहोत आणि त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. कारण आपणच ती आकडेमोड करत आहोत. आपण केलेली आकडेमोड जर इथे कोणी करत असेल तर ती व्यक्ती अस्तित्वात असायला हवी. पण या क्षणी आपण जिवंत असल्याचा मला आनंद आहे आणि त्याला एक वेगळं कारण आहे. प्रकाश शलाकेतून जात असलेला धूर विश्वातल्या ताऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो. कल्पना करा की ही प्रकाश शलाका एक अवाढव्य शोधक दीप आहे. तो अंतराळात
आपल्या ग्रहापासून या आशेने संदेश पाठवत आहे की कुठेतरी आपले संदेश घेणारा इतर कोणीतरी असेल. आपल्याला ही कल्पना नाही की तिथे इतर कोणीतरी असेल. समजा हा संदेश कुठल्या तरी ग्रहावर पोहोचला तर तो खूपच दूर असला पाहिजे, इतका दूर की जर त्या ग्रहावरील लोकांनी दुर्बिणीतून इथे पाहिलं तर त्यांना आपण दिसणार नाही, तर 65 दशलक्ष वर्षांपूर्वी इथे अस्तित्वात असलेले डायनोसॉर दिसतील, किंवा आपला संदेश त्या लोकांना भविष्यात कित्येक दशलक्ष वर्षांनी मिळेल. विश्वातील इतर कोणत्या ग्रहावर सजीव सृष्टी असेल का याबाबतच्या शास्त्रज्ञानांच्या अंदाजात खूपच तफावत आढळते. काही जण असं म्हणतात की प्रगत तंत्रज्ञान वापरत असलेल्या 10 दशलक्ष विविध संस्कृती आत्ता या क्षणी विश्वात इतरत्र अस्तित्वात असाव्यात. काहींच्या मते संपूर्ण विश्वात सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे. आपण कितीही आशावादी असलो तरी विश्वातील बहुतांश ग्रहांवर वाळवंट असणार. अनेकांवर सजीव सृष्टी निर्माण होण्याची शक्यता अजिबात नाही. कल्पना करा की गाढ झोपेत थिजलेल्या अवस्थेतील संशोधकांनी भरलेले एक अंतराळयान पृथ्वीवरून निघाले आहे. असं समजा की पृथ्वी नष्ट होणार आहे व त्याआधी पृथ्वीवरील मनुष्य प्राणी जिवंत ठेवण्यासाठी इतर कोणत्या ग्रहावर वसाहत करता येते का हे पाहण्यासाठी हे संशोधक चालले आहेत. असं समजा की सजीव सृष्टी असलेल्या एका दुर्मिळ ग्रहावर हे यान पोहोचलं. योग्य तापमान, योग्य प्रमाणात प्राणवायू आणि सजीव सृष्टी जगू शकेल असे इतर अनेक घटक या ग्रहावर आपल्याला सापडले आहेत. आता आपले हे संशोधक झोपेतून उठतात आणि ते ग्रहावरील प्रकाशात येतात. सभोवताली धबधबे, हिरवीगार झाडं, इकडे तिकडे वावरणारे रंगीत प्राणी आणि पक्षी असलेलं सुंदर जग त्यांना दिसतं. कल्पना करा की 100 दशलक्ष वर्षांच्या अंतराळयानातील प्रदीर्घ झोपेनंतर तुम्ही उठला आहात आणि सुंदर दुर्मिळ जग तुम्हाला मिळालं आहे, तर तुमच्या काय भावना असतील? तुम्ही आपल्या सुदैवाचे नक्कीच खूप आभार मानाल. हे मती गुंग करणारं, डोळ्यांवर विश्वास न बसणारं जग झपाटल्यासारखं पाहत फिराल. तसं पाहायला गेलं तर अशी घटना आपल्या बाबतीत घडणं केवळ अशक्य आहे, पण तरीही अशा वेगळ्या पद्धतीने ती आपल्यासोबत घडली आहे. अनेक दशलक्ष वर्षांनंतर आपल्याला आपल्या गाढ झोपेतून जाग आली आहे. आपण अर्थातच इथे अंतराळयानातून प्रवास करून पोहोचलेलो नाही, तर जन्माच्या माध्यमातून या भूतलावर पोहोचलो आहोत. अंतराळयानातून प्रवास करून आलेलो असू किंवा जन्माच्या बोगद्यातून आलेलो असू, इथली अद्भुतता व मतिगुंग करणारी आश्चर्य मात्र सारखीच आहेत. आपण इथे आहोत ही आश्चर्यकारक सुदैवी घटना म्हणजे आपल्याला मिळालेले वरदानच आहे. हे वरदान आपण वाया घालवायला नको. विज्ञानाचा उपयोग काय असे विचारणाऱ्या कोत्या मनाच्या माणसांसाठी माझे हे एकच असं समर्पक उत्तर आहे. ही ख्रिसमस व्याख्याने सुरू करणारे मायकल फॅरेडे यांना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान सर रॉबर्ट पील यांनी एकदा विचारले, विज्ञानाचा उपयोग काय आहे? सर फॅरेडेंनी असं उत्तर दिलं की लहान मुलाचा उपयोग काय आहे? ती म्हणते तिचं नाव हॅना आहे. फॅराडेंच्या या उत्तराचा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की त्यांना म्हणायचं होतं की छोटं बाळ आत्ता काहीच करण्यासाठी सक्षम नाही, पण ते जेव्हा मोठं होईल तेव्हा ते खूप काही करू शकेल. अशा सुप्त क्षमता त्याच्यात आहेत. किंवा त्यांना म्हणायचं असावं की केवळ जगण्यासाठी लहान मुलाला जन्माला घालण्यात काहीच अर्थ नाही. जीवनाला त्याहीपेक्षा खूप मोठा अर्थ आहे. जिवंत राहण्यासाठी जगलं पाहिजे, वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. तुमचे खूप खूप धन्यवाद. पण त्याही पलीकडे काही अर्थपूर्ण व मानवजातीला अखंड उपकारक होतील अशा गोष्टी करण्यासाठीही आपण जगलं पाहिजे. म्हणून काही जण करदात्यांच्या पैशातून कला, साहित्य, दुर्मिळ प्रजातींचं संरक्षण करणं यांचं सदैव समर्थन करत असतात. पण याच प्रकारे जेव्हा वैज्ञानिक संशोधनावर, शिक्षणावर केलेल्या खर्चाचं समर्थन केलं जातं तेव्हा मात्र टीकाकार म्हणतात की वाह, तुम्हाला वाटतं की सरकारने तुमच्या वैज्ञानिक संशोधनावर पैसा उधळावा कारण तुम्हाला वैज्ञानिक संशोधन करण्यात मजा येते?
खरं तर मजा हा शब्द इथे योग्य नाही. 140 दशलक्ष शतकांपेक्षाही जास्त वेळ झोपून उठल्यावर आज आपल्यासमोर असलेल्या अद्भुत व आश्चर्यकारक जगाकडे न पाहताच डोळे झाकून घेतले तर आपण करंटेच ठरू. आपण एका सुंदर ग्रहावर आपले डोळे उघडलेत आणि पुन्हा डोळे मिटण्याआधी आपण येथील रंगीत आयुष्य पूर्णपणे जगायला हवं. या विश्वाचा शोध घेताना आपण येथे काय करत आहोत, हे विश्व कसे आहे, आपल्या जगण्याचे प्रयोजन काय आहे, अशा प्रश्नांची आपण सतत उत्तरे शोधत असतो. आयुष्य काय आणि त्यातील अनेक घटकांचा उपयोग काय? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नाला, वैज्ञानिक संशोधनाला केवळ मजा या शब्दापेक्षा अधिक अर्थपूर्ण शब्दाने संबोधणे उचित ठरेल. असे बोलणे तुमच्या या पृथ्वीवरील छोट्या कालावधीतील पण महत्त्वपूर्ण अस्तित्वाला न्याय देत नाही. याचा अर्थ असा नाही की मी काही शेकडो दशलक्ष शतकांनंतर उठलो आहे असं म्हणत जर तुम्ही केवळ भटकंती करत बसलात तर लोकांना तुम्ही विचित्र वाटाल. कदाचित तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. सामान्य जीवन जगण्यासाठी चरितार्थ चालवून आपल्याला सर्वसाधारण आयुष्य जगायला लागणारच आहे. यासाठी वकील किंवा प्रयोगशाळा सफाई कर्मचारी असे नोकरी व्यवसाय करावे लागतील. तरीही परिचयाचं वाटणारं सभोवतालचं जग दिसतं त्याही पेक्षा कितीतरी विलक्षण आहे हे जाणून घेणं, समजून घेणं हे आपल्या सर्वांसाठी फार आवश्यक आहे. आपण हे संवेदनाहीनपण कसे झटकणार आहोत? आपण परग्रहावर जाऊ शकत नाही, त्याची तशी आवश्यकताही नाही. खुद्द पृथ्वीवरच अनेक प्रदेश आहेत, ते आपल्याला इतके अनोळखी आहेत की तिथे आपण गेलो तर दुसऱ्या ग्रहावरच गेलो आहोत असे वाटेल. हा एक वेगळा ग्रह आहे, हा गुरु आहे. कार्ल सॅगन या खगोलशास्त्रज्ञाने त्याचे काढलेले हे काल्पनिक चित्र आहे. तो अशी कल्पना करतो की गुरु ग्रहाच्या वातावरणातील वरच्या भागात फ्लोटर्समध्ये सजीव सृष्टी राहते. गुरु ग्रहावर सजीव सृष्टी राहत असती तर तिला आपण जोवियन हे नाव दिलं असतं. म्हणून पृथ्वीवरील अनोळखी भागात फेरफटका मारताना आढळणाऱ्या सजीवांना पण आपण जोवियन म्हणू, कारण ते इतके विचित्र आहेत की ते परग्रहावरचेच वाटतील. उदाहरणार्थ इथे खोल समुद्रात आढळणारा एक मासा आहे. हा पाहण्यासाठी पाणबुडीतून समुद्राच्या खोलवर भागात तुम्हाला प्रवास करावा लागेल. हा त्याच प्रजातीतील मासा आहे, फक्त फरक इतकाच आहे की याचे नुकतेच जेवण झाले आहे आणि याचे नाही. हे भुकेनी वखवकलेल्या व भक्ष्य पकडण्यास अधीर झालेल्या उघड्या जबड्यावरून दिसतंय. हे प्राणी आपल्याला प्रचंड राक्षसी वाटू शकतील. मला वाटतं की त्यांच्या लेखी आपणही त्यांना राक्षसी वाटत असू. हा आणखी एक खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याला एक प्रकाशमान अवयव आहे. तो प्रकाशमान जीवाणूंपासून बनला आहे. हा मासा आपल्या प्रकाशमान अवयवाचा भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी आमिष म्हणून उपयोग करतो. भक्ष्य त्याच्या जवळ आले की हा मासा जबड्याजवळ असलेल्या गळासारख्या अवयवाने भक्ष्याला फटका मारतो व जबड्यात घेऊन घट्ट करतो. अशा प्रकारचे आश्चर्यकारक प्राणी पाहण्यासाठी आपल्याला समुद्राच्या तळाशी जाण्याची देखील गरज नाही. मी एकदा माझ्या सहकारी प्राध्यापकांचं व्याख्यान ऐकत होतो. त्यांचा ऑक्टोपस या प्राण्याविषयी गाढा अभ्यास आहे आणि ते म्हणतात की ऑक्टोपस इतका विचित्र प्राणी आहे की आपल्याला तो मंगळ ग्रहावरचा रहिवासी वाटावा. इकडे बघा, हा मासा, हा कटलफिश, हा ऑक्टोपस नाही. तो कटलफिश त्याच्या इच्छेनुसार रंग बदलत आहे. त्याच्यावर पडणाऱ्या रंगांच्या लाटांकडे पहा. त्या बाहेरून त्याच्यावर पडणाऱ्या सावल्या नाहीत. या लाटा तो प्राणी त्याच्या स्वतःच्या चेतासंस्थेद्वारे नियंत्रित करत आहे. तो आपल्या जातभाईंना त्याच्या भावनांचे संदेश देत आहे. असं म्हणूया की एक जोवियन क्रिचर म्हणून तो हा संदेश देत आहे. अशी अद्भुतता पाहण्यासाठी आपल्याला समुद्राकडेही जाण्याची गरज नाही. हे सारे कीटक आहेत. या सर्वांच्या शरीराची मूळ रचना सारखीच आहे. ही मूळ रचना त्यांना 350 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या त्यांच्या वंशजांकडून वारसा म्हणून मिळाली आहे. त्या सर्वांना डोके, छाती व उदर हे अवयव आहेत. या कीटकात हे अवयव इतके लांबले आहेत की ते एका काटकीसारखे दिसतात. या कीटकाकडे पहा. पुन्हा डोके, छाती व उदर व पायाच्या 3 जोड्या व अगदी नाजूक पंख. ही फुलपाखरे पहा. मूळ शरीर रचना तीच, फक्त काही ठिकाणी ओढली, काही ठिकाणी ताणली आणि निरनिराळे आकार त्यातून तयार झाले. त्यांनी त्यांच्यावर असलेला आपल्या पूर्वजांचा प्रभाव भिरकावून दिलेला नाही. पण आपण फारच सामान्य वाटणाऱ्या आपल्या भोवतालच्या दुनियेवरचा पडदा बाजूला करून पाहण्याची गोष्ट करत आहोत. आपल्या डोळ्यांवर चढलेली धुंदी उतरवण्यासाठी आणि लांबवरच्या ग्रहावर जाण्यासाठी आपल्याला आपला आकार लहान करावा लागेल. तरच कितीतरी लहान सूक्ष्म जीवसृष्टी आपल्याला पाहता येईल. हा धुळीतला किडा आहे.
तुमच्या घरातील सतरंजी खाली देखील तुम्ही याला अनेक वेळा बघितलं असेल, पण तुम्हाला तो माहीत नसेल. या स्कॅन करणाऱ्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली तो खूप मोठा करून आपल्याला दाखवण्यात आला आहे. आपण जसं दूरवरच्या परग्रहावरचं अवलोकन दुर्बिणीने करतो, अगदी तसंच. मला वाटतं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हाताळण्याकरता आपल्याकडे एक स्वयंसेवक उपलब्ध आहे. तुझं नाव काय? लुईस. प्लीज खाली बस लुईस. आता आपल्या समोर असलेल्या पडद्यावर आपल्याला एखाद्या जंगलासारखा प्रदेश दिसत आहे. आपण असं समजूया की हे जंगल एखाद्या परग्रहावरचं जंगल आहे. आता आपण जॉयस्टिकने झूम आउट करू आणि जंगलात फेरफटका मारू. हे जंगल मोठं करूनही पाहता येणार आहे. ठीक आहे, आपण हळू जाऊया. तिथे एक चमत्कारिक गोल वस्तू दिसत आहे. अजून पुढे जा. त्या वस्तूवरचे अजूनही 2 लहान लहान भाग दिसत आहेत. अजून पुढे जाऊया. आता आपल्याला जे दिसतंय ते एका डासाचं डोकं आहे. डोक्याच्या दोन्ही बाजूला संयुक्त डोळ्यांच्या बऱ्याच बाजू दिसत आहेत. या दोहोंच्या मध्ये एक खोबण दिसते व त्यात डासांच्या सोंडा दिसत आहेत. आता अजून झूम आउट करू. आता बघा, पूर्ण डोकं दिसत आहे. म्हणजेच गोलाकार डोकं, त्यातील खोबणीत असलेल्या सोंडा, डोक्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या संयुक्त डोळे, हे सारं दिसत आहे. आता आपण दुसऱ्या कीटकाकडे वळूया. होय, हे यंत्र जंगलातून इकडे तिकडे जाण्यासाठी पूर्वनियोजित केले आहे. मला वाटतं एका मिनिटात आपण काहीतरी पाहू शकणार आहोत. हे काय दिसतंय? हा भाग दुसऱ्या जंगलासारखा दिसतोय. मग आता आपण आणखी पुढे जाऊ आणि बघू इथे अजून काय दिसतंय. अजून काही दिसत नाही. मी 1 मिनिट थांबतो आणि झूम करून हा भाग मोठा करून काय दिसतंय पाहू. परत कर. आता काहीतरी दिसतंय असं वाटतंय. पंखांची एक जोडी डाव्या बाजूला दिसते आणि डाव्या बाजूला असंच दिसतंय, नाही का? मला वाटतंय की हा भाग कुठल्या तरी कीटकाचा छातीचा भाग असावा. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊन पाहूया. दुसऱ्या बाजूला हे जरा वर करून बघूया. बरोबर आहे, हे बहुधा एखाद्या मादीचे उदर आहे. करत राहा. अजून. आता हे काय आहे? हे काहीतरी वेगळंच बाहेर येत आहे. अशा पद्धतीने फिरवा की ते मधोमध असेल. दुसऱ्या बाजूला. अजून झूम कर. मला वाटतं अजून एकाग्र होऊन बघायला हवं. मला करू दे. दुसऱ्या एखाद्या कीटकाचे ते डोके आहे असं वाटतंय. तो खरं तर एक खूप सूक्ष्म परोपजीवी कीटक आहे. खूप खूप धन्यवाद लुईस. त्याचं नाव स्ट्रेप्सिप्टरम आहे आणि तुम्ही हे पाहतात की हा परोपजीवी कसा एका मादा मधमाशीच्या पोटावरील आर्मर प्लेटवरून डोकावून पाहत आहे. इथे पहा, त्याचे संयुक्त डोळे व शरीर दिसत आहे आणि ती माशीची एक आर्मर प्लेट आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने प्रवास करून आपण अतिसूक्ष्म जीवांचं जग पाहण्याचा प्रयत्न केला आणि हे जग खुद्द आपल्याच ग्रहावरचं आहे. असंच अद्भुत जग पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरात शिरून आपल्या स्वतःची संपूर्ण शरीर रचना पाहणं. उदाहरणार्थ, हे एका मानवी मेंदूचं चित्र आहे आणि यातील दिसणारी प्रत्येक काळी गोष्ट म्हणजे मेंदूची पेशी आहे आणि इथे तुम्ही तशा कितीतरी पेशी पाहू शकाल. आणि हे पाहून एकमेकांना जोडणाऱ्या जोडण्यांचं मतिगुंग करणारं जाळं दिसून येतं. मनुष्याच्या शरीरातील मज्जापेशींना एकत्र जोडून जर त्याची माळ बनवली तर पृथ्वीच्या परिघावरून तिचे 1-2 नाही तर 25 फेरे घालता येतील. ही एकच आश्चर्यचकित करणारी गोष्ट नाहीये. जरी माळ सरळ केली तर तिच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत संदेश पाठवायला 6 वर्ष लागतील. मज्जापेशींची संख्याच आपल्याला चकित करते असं नाही, तर त्या एकमेकांना जोडणाऱ्या जोडण्याही आपल्याला वेळोवेळी आश्चर्यचकित करतात. इथे आपण फक्त 3 किंवा 4 मज्जापेशी पाहत आहोत व त्यांच्यातील जोडण्या पाहत आहोत. एका मज्जापेशीला दुसऱ्या मज्जापेशी सोबत जोडणाऱ्या तारांची संख्या साधारण 2000 आहे.
म्हणजे पूर्ण मेंदूतील मज्जापेशी जोडणाऱ्या तारांची संख्या 200 दशलक्ष दशलक्ष असणार आहे. याच्या अवाढव्यतेची कल्पना येण्यासाठी आपण मानूया की यातली प्रत्येक जोडणी संगणकातील एका स्विच इतकी आहे. म्हणजेच एका सर्वसाधारण डेस्कटॉप संगणकातील स्विचेसपेक्षा मेंदूतील स्विचेसची संख्या 10 दशलक्ष पट आहे. पेशींच्या जोडण्यांच्या संख्येमुळे मेंदूची रचना ही अत्यंत आश्चर्यकारक आहे. पण शरीरात इतर असंख्य प्रकारच्या पेशी आहेत आणि त्या सर्व पेशींची मूलभूत रचना मात्र सारखीच असते. ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी पेशीची प्रतिकृती आहे. ही केवळ रसांनी भरलेली पिशवी नाही, तर एक अस्सल प्राणी पेशी आहे. ही पिशवी मेम्ब्रेन्सनी म्हणजे पातळ पापुद्र्यांनी भरली आहे आणि तिला एक विशिष्ट बाह्य व अंतररचना आहे. या दिसणारे निळे ठिपके म्हणजे पातळ पापुद्रे आहेत. त्याला अंतत्वचाही म्हणतात. प्रत्येक पेशीमध्ये मेम्ब्रेन्स मोठ्या संख्येने असतात, इतके की मनुष्याच्या शरीरातील पेशींमधील साऱ्या मेम्ब्रेन्सचे क्षेत्रफळ साधारण 200 एकर इतकं भरेल. जणू काही एक प्रशस्त शेतच म्हणा ना. हे मेम्ब्रेन्स म्हणजे केवळ पेशीतील जागा भरण्यासाठी नसतात, तर अनेक वेळा त्या जणू काही रासायनिक कारखाने असतात. विशेषतः या पेशीतील नारंगी रंगाच्या मेम्ब्रेन्सना मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. या प्रत्येक पापुद्र्यात काही ना काही रासायनिक प्रक्रिया चालू असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे रासायनिक कारखाने आहेत. हे इथे प्रत्येक पेशीत होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा नकाशा काढून दाखवला आहे. तो कमालीचा मतिगुंग करणारा व गुंतागुंतीचा आहे. इथे दिसणारा प्रत्येक बाण एक रासायनिक अभिक्रिया आहे. या साऱ्या रासायनिक अभिक्रिया तुमच्या पेशीमधील मायटोकॉन्ड्रियातील मेम्ब्रेन्समध्ये अव्याहत चालू असतात. आणि शरीरातील सर्व मायटोकॉन्ड्रियांची एकत्रित माळ केली तर पृथ्वीभोवती तिचे केवळ 25-50 नव्हे, तर जवळजवळ 2000 फेरे घालता येतील इतक्या लांबीची ती माळ होईल. पेशीच्या केंद्रकात बरोबर मधोमध डीएनए आहे. डीएनए हा एक जादुई रेणू आहे. जीवसृष्टीच्या जगातील तो सर्वात महत्वाचा रेणू आहे. शरीर कसं तयार करायचं याबद्दलची माहिती हा रेणू एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित करत असतो. डीएनए संक्रमित करत असलेली माहिती आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकी प्रचंड असते. हा मांसाहारी स्वादिष्ट पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या 1 बिलियन प्रती तुम्ही आपल्या दातांनी दाबत किंवा चावत असता. तुमच्या दातांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात शक्ती आहे. हिमोग्लोबिन हा प्राणवायू वाहून नेणारा रक्तातील एक रेणू आहे. तुम्ही पाहू शकता त्याची रचना व आकार गुंतागुंतीचा आहे. ती खूपच गुंतागुंतीची आहे. पण त्याच्या बाबतीतली विशेष गोष्ट म्हणजे ही रचना प्रत्येक रेणूमध्ये अगदी जशीच्या तशी असते. हिमोग्लोबिनच्या रेणूची तुलना आपण ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एखाद्या मालवाहू ट्रकशी करू शकतो. शरीरातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमोग्लोबिनचे रेणू प्राणवायूची वाहतूक करत असतात. ऑक्सिजनचा पुरवठा करणारे ते वाहन आहे. पण मी खेळण्यातले फक्त 6 ट्रक इथे आणले आहेत. आता इथे महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरात रक्ताच्या प्रवाहातून हिमोग्लोबिनचे रेणू फक्त 6 नाही आहेत, ते 6000 दशलक्ष 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 इतक्या मोठ्या संख्येने वाहतूक करत असतात. ते सगळे अगदी एकमेकांसारखे दिसतात आणि हे रेणू सेकंदाला 400 दशलक्ष दशलक्ष एवढ्या संख्येने नष्ट होत असतात व पुन्हा नव्याने तयार होत असतात. सभोवताल समजला आहे ही भूल उतरवण्यासाठी अजूनही एक मार्ग आहे. आपला ग्रह योग्यरित्या समजण्याकरता आपण आपल्याच ग्रहावर भूतकाळात मागे जाण्याचा पर्याय निवडावा. कालयंत्राच्या मदतीने काळाच्या बोगद्यात भूतकाळात शिरत जाणे. पण असे कालयंत्र माझे सहकारी आणि रॉयल इन्स्टिट्यूटलाही उपलब्ध करून देणे जमणार नाही आणि त्यासाठी आपल्याला जीवाश्मांचा वापर करावा लागतो. जीवाश्म किती जुने आहेत हे ठरवणं ही फार मोठी अडचण असते. उदाहरणार्थ इथे असलेले ट्रायलोबाइट्सचे जीवाश्म तुम्ही कदाचित अंदाज नाही लावू शकणार की हा प्राणी किती प्राचीन आहे. तुम्हाला जर ही अतिशयोक्ती वाटत असेल तर मी जरा वेगळ्या शब्दात मांडतो. मी शब्दात सांगू शकेन की हे जीवाश्म 500 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने आहेत, कदाचित त्याही पेक्षा अधिक प्राचीन.
पण तुम्हाला हे शब्दात सांगणे व प्रत्यक्षात समजावून घेणे यात बराच फरक आहे. आज आपला मेंदू आपल्या आयुष्याची कालगणना करणे इतका उत्क्रांत झाला आहे. आपण सेकंद, मिनिटे, दिवस, आठवडे, वर्षे, अगदी शतकेही समजू शकतो. पण हजारात किंवा लाखात वर्षे मोजताना आपल्या मेंदूला झिंझिण्या येऊ लागतात. होमरच्या ओडेसीची कथा, झियस अपोलो या ग्रीक देवतांच्या कथा किंवा मोझेस व जेशुआ यांच्या कथा, सूर्यदेव रा याच्या कथा किंवा प्राचीन इजिप्शियन कथा या साऱ्या दंतकथा पुरातन काळाबद्दलची एक गूढ जाणीव करून देतात. लांबवर आपण कुठेतरी पाहत आहोत असे आपल्याला वाटते, पण विश्वाच्या कालपटावर हे जीवाश्म किंवा प्राचीन काळाचं धुकं मोजलं तर ते जेमतेम काल घडून गेलेल्या घटने इतकं जुनं असेल. ख्रिस्तपूर्व 7व्या शतकातील मेसोपोटेमिया येथे सापडलेली ही प्राचीन लिपीतील वीट पहा. ही वीट बहुतेक थोडी गंजलेली आहे. निनावे नावाच्या शहराजवळच्या जमिनीच्या खरेदी विक्री बाबतचा तो कायदेशीर दस्तऐवज आहे. अगदी बरोबर. इथे ही अजून एक वस्तू आहे जी तुमच्यामध्ये तशीच भावना जागवते. हा ब्रांज युगातील योद्ध्याचा चिलखती मुखवटा आहे. 19व्या शतकातील प्रसिद्ध पुराण वस्तुतज्ञ शिल्मन यांनी उत्खनातून तो शोधून काढला. ते म्हणाले, मी ग्रीक पौराणिक कथेतील शूर योद्धा ॲग्मेनॉनचा चेहरा पाहत आहे. खरं तर तो ॲग्मेनॉनचा मुखवटा नव्हता, पण शिल्मनला तो तसा वाटला आणि तो त्या पुरातन वस्तूची प्राचीनता पाहून प्रचंड प्रचंड अचंबित झाला. त्याला स्वतःला धुक्यातल्या प्राचीन काळात पोहोचल्यासारखं वाटत होतं. या वस्तू खरोखरच किती जुन्या आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया व त्यानुसार कालपटावर ट्रायलोबाइट्स कुठे बसतात ते पाहूया. माझे एक पाऊल म्हणजे आपण 1000 वर्षे आहेत असं समजूया. ख्रिस्तपूर्व काळात जाणार आहोत असं समजूया. या ब्रोचच्या खुणेने सुरुवात करूया, जे सर्वात पहिल्या नाताळाचे प्रतीक आहे. मी एक पाऊल या बाजूला टाकले म्हणजे मी ख्रिस्तपूर्व 1000 वर्षे मागे आलो. इथे ही प्राचीन लिपीतील वीट येणार. हा डेव्हिड राजाचा काळ होता. एक पाऊल आणखी मागे गेलो म्हणजे ख्रिस्तपूर्व 2000 वर्ष मागे गेल्यासारखं आहे. इथे आपण ब्रॉन्झ युगातील कुऱ्हाडीची ही फरशी ठेवणार आहोत. आणखी एक पाऊल म्हणजे ख्रिस्तपूर्व 3000 वर्ष मागे म्हणजे इजिप्शियन पिरॅमिड्स बांधायला सुरुवात झालेल्या काळात पोहोचलो. मी आणखी एक पाऊल घेत मातीच्या भांड्यांच्या खापरीशी पोहोचलो म्हणजे ख्रिस्तपूर्व 4000 वर्ष. त्याच काळात आर्च बिशप उशर याने जगाच्या निर्मितीच्या काळाची आकडेमोड केली व ॲडम आणि ईव्ह यांची कहाणी जन्माला आली. आपण इतके मागे आलो आहोत, पण अजून खऱ्या अर्थाने मागे जाण्यासाठी सुरुवातही केलेली नाही. या बाकड्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचून आपण केवळ ख्रिस्तपूर्व 4000 वर्षापर्यंतच पोहोचलो आहोत. ही आकृती होमो हिबिलिसची आहे. ती किंवा तिच्यासारखी कोणीतरी व्यक्ती आपली थेट पूर्वज आहे. होमो हिबिलिस 2 दशलक्ष वर्षांपूर्वी जगून गेली आहे. आपण धरलेल्या पावलांच्या मापांनी तिच्यापर्यंत पोहोचायला 2 किलोमीटर एवढा प्रवास करावा लागेल. बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपल्याकडे आणखी काही पूर्वजांची चित्रे आहेत. मी नावे घेईन त्याप्रमाणे पूर्वजांची चित्रे ज्यांच्या हातात आहेत त्यांनी ती वर करून दाखवा. ॲस्ट्रोलोपिथिकस या चित्रामागे असलेली व्यक्ती कृपया ते चित्र दाखवा. हा ॲस्ट्रोलोपिथिकस ह्या पूर्वजाचा थेट आधीचा पूर्वज असावा. हा साधारण 3 दशलक्ष वर्षांपूर्वी होऊन गेला म्हणजे आपल्याला 3 किलोमीटर मागे जावे लागेल. आता पुढची व्यक्ती. धन्यवाद. हा रामापिथिकस. हा कदाचित आपलाच नाही तर एप वानरांचाही पूर्वज असू शकतो. ह्याच्यापर्यंत पोचायला 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल म्हणजे 14 दशलक्ष वर्षे मागे जावे लागेल. पुढची व्यक्ती. धन्यवाद. अगदी पहिला प्रायमेट वानर पूर्वज. ह्याच्यापर्यंत पोचायला 35 किलोमीटर म्हणजे 35 दशलक्ष वर्षे मागे जावे लागेल. पुढील व्यक्ती. त्याच्या अगोदर येतो पहिला सस्तन प्राणी ल्युटन. पुढे हा कीटकभक्षी प्राणी वाटतोय. त्याच्या तोंडात मिलिपीड सारखा कृमी धरलेला दिसत आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायला 76 किलोमीटर म्हणजे 76 दशलक्ष वर्ष मागे जावे लागेल. पुढे सरपटणारा सस्तन प्राणी. त्याच्यापर्यंत पोहोचायला 262 दशलक्ष वर्ष मागे जावे लागेल. पुढील चित्र दाखवा. पाण्यात व जमिनीवरचा उभयचर प्राणी 349 किलोमीटर. त्या अगोदर येतो नुकताच पाण्याबाहेर येऊन जमिनीवर आलेला मासा. त्याच्यापर्यंत पोहोचायला 421 किलोमीटर म्हणजे 421 दशलक्ष वर्ष मागे जावे लागेल.
आता तुम्ही सगळे खाली बसून घ्या. धन्यवाद. हे सगळे आपले पूर्वज आहेत. हा आहे पिकाया, आपला सर्वात जुना पूर्वज. तो ट्रायलोबाइट्सच्या काळातला आहे. पिकाया व ट्रायलोबाइट्स कदाचित एकमेकांना भेटलेही असतील. पिकाया कोणत्या काळात जगले हे शोधण्यासाठी आपल्याला 662 दशलक्ष वर्ष मागे जावे लागेल. आणि लक्षात असू द्या की आपण अंदाज बांधत असलेल्या प्राचीन काळाच्या धुक्याचा प्रवास या टेबलापासून कितीतरी पलीकडे झाला आहे. आपण पिकायापर्यंत पोहोचलो असून देखील आपला पूर्वज शोधण्यास प्रवास संपलेला नाही. पिकायाच्या अगोदरही कितीतरी पूर्वज आहेत. जर आपल्याला पुन्हा सजीवांच्या मूळ पूर्वजांकडे म्हणजे पहिल्या जीवाणूकडे जायचं असेल तर आपल्याला 3500 दशलक्ष वर्ष मागे जावे लागेल. आणि परत आजच्या काळात यायचे झाल्यास अनेक दशलक्ष वर्षे पुढे यावं लागेल. उत्क्रांती समजून घेण्यासाठी कालपटावर कालमापने समजून घ्यावी लागतात आणि आपला मेंदू हे समजून घेण्याइतका अद्याप तयार झालेला नाही. पूर्वजांची जी कालरेखा म्हणजेच जी टाइमलाईन आपण पाहिली त्यातून असा गैरसमज निर्माण होऊ शकतो की सारी उत्क्रांती एकाच सरळ रेषेत झाली आणि ज्याची अखेर शेवटी मानवापाशी झाली. आणि तसं समजलं तर खूप घोटाळा होईल. उत्क्रांती एकाच वेळी हजारो लाखो मार्गांनी वेगवेगळ्या दिशेंनी जात होती. इथे हे रॉयल इन्स्टिट्यूटचे क्रिसमस ट्री नाही तर उत्क्रांती कशा वेगवेगळ्या मार्गाने झाले याचे प्रतिनिधित्व करणारा हा जीवन वृक्ष आहे असं आपण समजूया. जीवनाची सुरुवात इथून खाली झालेली दिसेल. पहिल्या हजारो दशलक्षांमध्ये निर्माण झालेली जीवसृष्टी इथे दिसेल. जीवसृष्टी नंतर येथे वरपर्यंत आली. फांदीचे बिंदू प्रत्येक फांदीवर पुढे फुललेल्या जीवांचे पूर्वज दर्शवतात. उदाहरणार्थ ही झाडे आहेत. हे झाड उत्क्रांतीचे अचूक कालमान दाखवत नाही हे माझ्या आत्ताच लक्षात आलं. असो, तुर्तास या झाडावरचे कालमान विसरूया. इथे फांद्यांमधील अंतर महत्वाचे नसून त्यामधील शृंखला महत्वाची आहे. ही शाखा वनस्पती दर्शवते. या दोघांच्या तुलनेत त्या दोन जणू काही एकमेकांची चुलत भावंडे आहेत. ही शाखा सुरुवातीचे सजीव प्रायमेट्स दर्शवते. ती शाखा गोरिला मानव यांची आहे. त्यांचे पूर्वज एकच आहेत. ही फांदी इथे मांसभक्षी प्राण्यांची शाखा दर्शवते. त्यावर वाघ, सिंह व समान असलेले पूर्वज आहेत. ही शाखा थोडी अलीकडची आहे. ती अस्वल, कुत्री हे प्राणी दर्शवते. पण या सर्व मांसभक्षी प्राण्यांचा पूर्वज एकच आहे. या फांदीवर झेब्रा व गेंडा आहेत. ते त्यांच्या आकारमानाप्रमाणे नाहीत पण आपल्याला कल्पना येईल की ते एकमेकांची खूप जवळचे नाते सांगतात. ही फांदी फट असलेली खुरं असणाऱ्या प्राण्यांची आहे. रानरेडा, शेळ्या, मेंढ्या यांचा समान पूर्वज अलीकडचा आहे. त्यांचा चुलत भाऊ असलेल्या रानरेड्याचा समान पूर्वज थोडा त्या अगोदरच्या काळातला आहे. इथे या फांदीवर 2 कीटक आहेत, एक माशी आणि एक नाकतोडा. त्यांचा एक पूर्वज तिथे आहे आणि मग तो थोड्या अगोदरच्या कोळ्यांसारख्या कीटकांशी साधर्म्य साधून आहे. ही अवाढव्य जीवन वृक्षाची एक छोटीशी झलक आहे ज्यावर आपण अनेक प्राणी आणि झाडे असल्याचे गृहीत धरू. या जीवन वृक्षाला 10 किंवा 20 दशलक्ष डहाळ्या असायला हव्यात. सर्वांचे पूर्वज या झाडाच्या मध्यभागी आहेत असं आपण समजूया व ते सरकत आतल्या बाजूस आले आहेत. जसे इथे असलेली प्राचीन चित्रे भिंतीवर लावली गेली आहेत. आपण इथे सर्व आधुनिक प्राणी पाहतो. हे सर्व प्राणी एकमेकांची चुलत भावंडे आहेत आणि ते प्राणी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपले चुलते आहेत. उंदरांची ही जमात देखील आपले चुलते आहेत. जे प्राणी म्हणून जिवंत आहेत ते सर्व आपली चुलत भावंड आहेत. हे मासे आपले चुलते आहेत. हे हत्ती, हे नष्ट झालेले हत्ती देखील आपली चुलत भावंड आहेत. ही पाकोळी, ही सगळी मंडळी आपली चुलत भावंड आहेत. आपण सारी चुलत भावंडे आहोत कारण आपल्या सर्वांमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे डीएनएची सांकेतिक भाषा. आज जिवंत असलेल्या सर्व सजीव सृष्टीची डीएनएची सांकेतिक भाषा एकच आहे. ही गोष्ट सगळ्यांचा पूर्वज एकच नसेल तर अशक्य आहे. आपल्या सर्वांचाच पूर्वज कुणीतरी एक होता जो 3 ते 4 हजार दशलक्ष वर्षांच्या दरम्यान जगत होता आणि म्हणून सर्व सजीव एकमेकांची चुलत भावंडे आहेत. जर कधी आपण परग्रहावरच्या सजीवाला भेटलो तर ती मात्र आपली चुलत भावंड नसतील. ती सजीव सृष्टी पूर्णपणे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली असेल. त्यांच्यामध्ये डीएनए नसेल असा माझा अंदाज आहे. पण मी असं म्हणायला तयार आहे
त्या सजीव सृष्टीत व आपल्यात खूप समान गोष्टी असतील. याचं साधं कारण असं की साम्य असलेले अनेक प्रश्न जसे जिवंत राहण्यासंबंधीचे प्रश्न संपूर्ण विश्वात सारखेच असले पाहिजे. म्हणून त्यांच्यात डीएनए नसला तरी त्यांच्यात डीएनएचे कार्य करणारे काहीतरी घटक असणारच व ते डीएनए सारखेच कार्य करत असते. मी असंही म्हणायला तयार आहे की त्यांची उत्क्रांती ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या नियमाने झालेली असेल. यदा कदाचित परग्रहावरचे सजीव भेटले तर त्यांच्यातही विचार करण्याची शक्ती असणार व तेही वैज्ञानिक पद्धतीनेच विचार करणारे असणार. नाहीतर त्यांची व आपली भेटच होऊ शकणार नाही आणि त्यांचं विज्ञान आपल्या विज्ञानासारखंच असेल. हे असं आहे कारण संपूर्ण विश्वात पदार्थ विज्ञान व रसायन विज्ञान यांचे नियम सारखेच आहेत. आपण वापरतो तशा स्थिरांकाच्या किमती ते वापरत असतील. उदाहरणार्थ पायची किंमत 22/7. त्यांच्यातही पायथागोरसचे प्रमेय असेल, आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत असेल. अर्थात याला त्यांच्याकडे वेगळी नावे असतील. विज्ञानाच्या बाबतीत आपण त्यांना कदाचित बालिश वाटू, पण ते आपल्या विज्ञानाकडे सहानुभूतीपूर्वक बघतील. ते आपली पाठ थोपटतील आणि म्हणतील, तुम्हाला विश्वाचे जे ज्ञान झाले आहे ते खूपसे बरोबर आहे, पण तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा. ते आपल्या वैज्ञानिकांना भेटले तर कदाचित ते असं काहीतरी म्हणतील. पण जर ते आपल्या उत्तम वकिलांशी, साहित्यिक, टीकाकारांशी किंवा धर्मशास्त्र्यांशी बोलले तर ते इतके प्रभावित होतील असं मला वाटत नाही. पण ते जर मानव वंशशास्त्राचे अभ्यासक असतील तर ते आपल्याबद्दल बरीच उत्सुकता दाखवतील. पण त्यांच्या लक्षात येईल की आपल्या सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा फारच स्थानिक व संकुचित आहेत. केवळ त्यांच्याच समजुतीप्रमाणे नाही तर वैश्विक समजुतीप्रमाणेही. कारण या पृथ्वीवर लोक कोणत्या प्रदेशात जन्माला येतात यावर त्या लोकांच्या सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा अवलंबून असतात, जे माझ्या दृष्टीने खूप विचित्र आहे. जगात अनेक ठिकाणी मानवाचे अस्तित्व कसे निर्माण झाले याबाबत ॲडम आणि ईव्हची सुरस पौराणिक कथा देखील श्रद्धास्थानी असते. पण तुम्ही जर जगाच्या दुसऱ्या भागात गेलात तर आणखी वेगळ्याच कथांवर लोकांची श्रद्धा आहे असं तुम्हाला आढळेल. ही एक हिंदू पौराणिक कथा आहे जी खूपच सुरस आहे. ही हिंदू पौराणिक कथा पहा. देव आणि दानव कासवाच्या डोक्यावर ठेवलेल्या रवीने समुद्र घुसळत आहेत. दूध घुसळल्यावर जसं लोणी बाहेर येतं तसं समुद्र घुसळल्यावर पृथ्वीवरची सजीव सृष्टी समुद्रातून बाहेर पडत आहे. उत्पत्तीबद्दलच्या या साऱ्या पौराणिक कथा खूप सुंदर आहेत, पण त्या प्रदेशाप्रमाणे बदलत जातात आणि अर्थातच त्या खऱ्या नाहीत. कारण प्रत्येक प्रदेशातील लोक स्वतःच्या प्रदेशातील उत्पत्तीबद्दलची पौराणिक कथा खरी मानतात आणि दुसऱ्या प्रदेशातील पौराणिक कथा खोटी मानतात. वैज्ञानिक त्यांच्यातील मतभेद कसे हाताळतात ते पाहूया. एक विशिष्ट मतभेद घेऊया. डायनोसॉर कसे नष्ट झाले याबाबत बरेच सिद्धांत मांडले जातात. एका सिद्धांतानुसार एक धूमकेतू पृथ्वीवर कोसळला किंवा प्रचंड उल्कापात झाला व त्यात डायनोसॉर नष्ट झाले. अनेक शास्त्रज्ञ हा अंदाज खरा मानतात. काही शास्त्रज्ञ मानतात की विषाणूंनी डायनोसॉर नष्ट केले, तर इतर काही शास्त्रज्ञ असे मानतात की सस्तन प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर निपजले व त्यांनी डायनोसॉरची अंडी खाऊन टाकली व ते नष्ट झाले. निसंदेह यातील कुठला तरी एक अंदाज खरा ठरेल. मुद्दा हा आहे की शास्त्रज्ञांना माहिती आहे की आपले अंदाज भरभक्कम वैज्ञानिक पुरावे गोळा करूनच त्यांना सिद्ध करावे लागतील. सगळे हे मानतात की आपले म्हणणे ठसवण्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचे पुरावे समोर ठेवावे लागतील. पण समजा विज्ञानही उत्पत्तीच्या पौराणिक कथांसारखं किंवा भाषांसारखं काम करू लागलं तर या लाल रंगाच्या प्रदेशात इंग्रजी बोलली जाते, दुसऱ्या बाजूला स्पॅनिश बोलली जाते, तिकडे रशियन बोलली जाते. तुम्ही या प्रकारे निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रदेश दाखवणारे नकाशे सहज तयार करू शकता. माणसे त्यांच्या देशाची भाषा बोलली पाहिजेत. पण वैज्ञानिक सिद्धांत अशा प्रकारचे असते तर वैज्ञानिक सिद्धांत मांडून असा एखादा नकाशा बनवता आला तर समजा या लाल प्रदेशातील लोक उल्कापातामुळे डायनोसॉर नष्ट झाले हा सिद्धांत मानतात. त्या दुसऱ्या प्रदेशातील प्रत्येक जण विषाणूंमुळे डायनोसॉर नष्ट झाले हा सिद्धांत मानतो आणि ह्या प्रदेशातील लोक सस्तन प्राण्यांनी डायनोसॉरची अंडी खाल्ल्यामुळे ते नष्ट झाले हा सिद्धांत मांडतो. ह्या प्रकारचं विज्ञान किती वेडगळपणाचं होईल नाही? कल्पना करा की वैज्ञानिकांचे दोन गट वाद घालू लागले तर काय प्रसंग उद्भवेल. एक गट म्हणेल की हेच खरं आहे की डायनोसॉर उल्कापातामुळेच नष्ट झाले, कारण माझे वडील, आजे, पणजे व माझ्या देशातील लोक तसंच मानत आले आहेत. दुसरा गट म्हणेल नाही, विषाणूंमुळेच डायनोसॉर नष्ट झाले व तेच खरं आहे, कारण तशी माझी श्रद्धा आहे, कारण माझे वडील, आजे, पणजे व माझ्या देशातील लोक तसंच मानतात. हा वाद असाच पुढे चालू राहिला तर आणि पुराव्यांचा कोणताच विचार होत नसेल तर काय होईल पहा. एक शास्त्रज्ञ म्हणेल
मला माहिती आहे की पृथ्वीवर प्रचंड उल्कापात झाला, कारण तसा मला साक्षात्कार झाला आहे. दुसरा शास्त्रज्ञ म्हणेल, नाही, डायनोसॉरचा नाश विषाणूंमुळे झाला, कारण मला ते माहिती आहे व तीच माझी श्रद्धा आहे. तुम्ही जर शास्त्रज्ञांमध्ये चाललेला असा संवाद ऐकला असेल तर म्हणाल, काय विचित्र वैज्ञानिक आहे ते, म्हणाल की नाही? तुम्हाला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काही कारणच सापडणार नाही. विश्व वाढत जात आहे याचा एक अर्थ असा की ते अगदी साध्या गोष्टींपासून खूप गुंतागुंतीच्या गोष्टींकडे, अकार्यक्षम गोष्टींपासून कार्यक्षम गोष्टींकडे, मेंदूविरहित गोष्टींपासून मेंदूसहित गोष्टींकडे उत्क्रांत होत जात आहे. याचा असाही अर्थ होतो की विश्वाबद्दलचा संकुचित व अंधश्रद्धामय दृष्टिकोन सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. खऱ्या अर्थाने विश्व समजावून घेण्यासाठी धर्माधिकारी किंवा पारंपरिक दृष्टिकोन किंवा व्यक्तीला झालेला साक्षात्कार यांच्यावर अवलंबून न राहता भक्कम पुराव्यांनी शाबित केलेल्या सार्वजनिक वैज्ञानिक विधानांवरच विसंबून राहिले पाहिजे. समज वाढवणे याचा अर्थ विश्व कसं कार्यरत राहतं हे समजावून घेणे. अतिमानवी शक्ती हे विश्व चालवतात असं म्हणून भागणार नाही, कारण अशा श्रद्धांमुळे तुम्हाला सगळं समजलंय असं वाटेल, पण प्रत्यक्षात विश्वाबद्दल काहीच समजणार नाही. आता काही जण विचारतील की अतिमानवी शक्तींबद्दल इतकी बेपर्वाई व तुच्छता दाखवणे योग्य आहे का? कारण शेवटी कसं आहे, अनेकांना कधी ना कधी टेलिपथीसारखे गूढ अनुभव आलेले असतात. आपल्याला कितीतरी वर्षात न भेटलेल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची अचानक आठवण येते आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं पत्र येतं. आपण विचार करतो की काय हा आश्चर्यकारक योगायोग आहे. ही नक्कीच अतिंद्रिय शक्तीची करामत आहे. ऐकून भीतीदायक वाटतं नाही, पण हे झालं अतिमानवी स्पष्टीकरण. अशा प्रकारच्या गूढ वाटणाऱ्या घटनेचं मानवी स्पष्टीकरण काय असेल? आता इथे आपल्याला योग्य मूल्यमापन करणे गरजेचं आहे की ह्या साऱ्या गूढ घटना घडताना नक्की काय घडत असावं. त्यासाठी अशा गूढ वाटणाऱ्या घटना अनेकदा अनुमान धक्क्याने, कावळा बसायला फांदी तुटायला एकच वेळ आली अशा पद्धतीने घडतात हे लक्षात घ्या. हे पाहण्यासाठी आपण एक साधा छापा काट्याचा खेळ करूया. असं समजूया की इथल्या प्रेक्षकांपैकी कोणातरी एकाकडे अशी अतिंद्रिय शक्ती आहे की त्याच्या इच्छेनुसार छापा किंवा काटा पडू शकतो. हे पाहण्यासाठी आता आपण एक प्रयोग करणार आहोत. आता ब्राईस इथे एक नाणं उडवणार आहे. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की प्रत्येक वेळा छापा पडेल की काटा हे मी तुम्हाला विचारेन. खालील सज्जातील माझ्या या बाजूच्या लोकांनी मनापासून इच्छा करायची आहे की छापा पडेल आणि या बाजूच्या लोकांनी काटाच पडेल अशी इच्छा व्यक्त करायची आहे. आपण हे बघायचा प्रयत्न करूया की अतिंद्रिय शक्ती असलेली व्यक्ती या बाजूला आहे की या बाजूला. चला सुरुवात करूया. काटा पडलाय म्हणजे अतिंद्रिय शक्ती असलेली व्यक्ती या बाजूला आहे. आता कृपया ह्या बाजूला असलेल्या सर्वांनी उभे राहायचे आहे. आपण एलिमिनेशन पद्धतीने म्हणजे कमी करण्याच्या पद्धतीने पुढे जाऊया. पॅसेजच्या या बाजूच्या माणसांनी छापा पडावा अशी इच्छा करायची आहे. पॅसेजच्या या बाजूच्या माणसांनी काटा पडावा अशी इच्छा करायची आहे. छापा, काटा म्हणणाऱ्यांनी बसा, छापावाले उभे राहा. आता थोडी अडचण आहे. असं समजूया की पूर्वजांची चित्रे धरली होती, त्यांच्या मागच्या रांगांमधील माणसे छापा पडण्याची इच्छा करतील आणि पुढील सर्वजण काटा पडण्याची इच्छा करतील. काटा, ठीक आहे. आता मागच्या रांगांमधील सर्वांनी खाली बसून घ्या. आता आपण व्याप्ती कमी करत जातोय. ओके, ठीक आहे. आता 1 2 3 4. तर असं म्हणूया की मागच्या 2 रांगांमधील माणसे छापा पडण्याची इच्छा करतील आणि बाकीचे काटा पडण्याची इच्छा करतील. काटा, मागच्या 2 रांगा आता खाली बसतील. आता 1 2 3 4 5 6. चला आता आपण हे अगदी सोपं करूया. मागची रांग छापा पडण्याची इच्छा करेल आणि पुढील 2 रांगा काटा. ओके, मागील रांगेने खाली बसावं. ठीक आहे. मागची रांग छापा, पुढची रांग काटा. आता ठीक आहे. मागची रांग बसा. आता या कोका कोला पासून डावीकडे छापा व उरलेले काटा. छापा, तू बस. नाही, कोका कोला तू बसू नको. ठीक आहे. कोका कोला छापा, बाकी सगळे काटा. छापा, ओके. कोका कोला खाली बस. ठीक आहे. हे खूप छान झालं. आपण समजूया की आपण 8 वेळा छापा काटा केला आहे. हो, 8 वेळा. बरोबर, ठीक आहे. तुझं नाव काय? डॉनी. आता प्रश्न हा आहे की डॉनीकडे खरोखरच अतिंद्रिय शक्ती आहे का? त्याच्या मनाप्रमाणे 8 वेळा छापा किंवा काटा पडला ही खरंच प्रभावित करणारी गोष्ट आहे.
पण डॉनीकडे अतिंद्रिय शक्ती असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याने वेळोवेळी विचार केलेला छापा किंवा काटा जशाचा तसा आला. आपण हा प्रयोग सातत्याने विभागणी करून कसा केला ते लक्षात घ्या. छापा की काटा याऐवजी मटण सागोती खायची की अंडी खायची हे ठरवण्यासाठी हाच प्रयोग केला असता तरी आपल्याला सारखाच परिणाम मिळाला असता, कारण प्रयोगात सामील झालेल्यांची संख्या तेवढीच होती. सभागृहातील कोणातरी एकाला अतिंद्रिय शक्ती प्राप्त आहे हा परिणाम मिळणारच होता. इथे या खोलीमध्ये या क्षणी काही शेकड्यात लोक आहेत, पण आपण हा प्रयोग 10 किंवा 20 लाख लोकांमध्ये करायचा झाल्यास असंख्य वेळा छापाकाटा करायला लागला असता, त्यात खूपच वेळ गेला असता. जेव्हा वर्तमानपत्रात लोक त्यांच्या गूढ अनुभवाबाबत लिहितात तेव्हा नेमकं हेच घडतं. वर्तमानपत्र वाचणारे लक्षावधी लोक असतात आणि त्यांच्यातल्या एकालाच लिहायचं असेल तर काय घडतं ते तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल. इथे देखील एकच जण असा असेल की त्याला काही गूढ अनुभव आला आहे, पण त्याला काहीच अर्थ नाही. म्हणूनच नको, जेव्हा तुम्हाला अशा गूढ अनुभवाच्या किंवा भुताटकीच्या कथा ऐकायला मिळतील तेव्हा आपण आत्ता केलेला प्रयोग आठवा व अशा कथा खऱ्या असणं कसं अशक्य आहे हे लक्षात घ्या. तुम्ही केवळ वैज्ञानिक पद्धतीवर विश्वास ठेवा. तुर्तास वैज्ञानिक फॅराडे यांना मी बाजूला सरकवतोय. श्रद्धा ठेवण्यात काहीच गैर नाही. योग्य वैज्ञानिक अंदाजावर श्रद्धा ठेवण्यात काहीच गैर नाही. हा एक जड तोफेचा गोळा आहे. हा तिथे लटकवला आहे. तो हातात घेऊन मी इथे उभा राहतोय. मी आता हा गोळा माझ्या हातातून सोडणार आहे आणि तो तिथे जाणार आहे आणि तो पुन्हा माझ्याकडे रोरावते पूर्वानुभव सांगत आहे की मी पळून जायला हवं, नाहीतर माझा कपाळमोक्ष होईल. पण माझा वैज्ञानिक सिद्धांतावर पूर्ण विश्वास आहे व तो सांगत आहे की तो गोळा माझ्या डोक्यापासून 1 इंच अगोदरच थांबेल. पहा, मी गोळा सोडला. मला फक्त त्याचा वारा जाणवला. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पीटर मेडवर त्यांच्या पत्नीसोबत संयुक्तपणे लिहिलेल्या पुस्तकात असं म्हणतात, केवळ मानवजातच अशी आहे जी तिच्या जन्मा अगोदर घडलेल्या घटनांच्या ज्ञानाचा व त्याच्या मृत्यूनंतर काय घडेल याबाबत असलेल्या पूर्वकल्पनांच्या उजेडात आपली वागणूक ठेवते. अशा प्रकारे फक्त मानवजात ती जिथे उभी आहे तिथे उपलब्ध असलेल्या प्रकाशापेक्षा कितीतरी उजळ प्रकाशात आपली मार्गक्रमणा करते. चला तर मग आजच्या दिवसापुरते इतकेच. पुढील व्याख्यानात आपण पाहणार आहोत मुद्दामहून डिझाईन केलेल्या गोष्टी व त्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप सारख्या मुद्दामहून डिझाईन केल्या आहेत असं वाटणाऱ्या पण तशा त्या नसणाऱ्या डिझायनॉइड गोष्टी, म्हणजे हा हत्ती आणि त्या पाकोळी यातील फरकाबद्दल बोलेन. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.